नमस्कार, स्वागत आहे तुमचं एफ-कॅड आर्किटेक्ट्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे अमरावतीच्या सर्वात प्राईम लोकेशनमध्ये, नागपूर अचलपूर रिंग रोडवर. आज आपण पाहणार आहोत एक भव्य 1050 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये बनलेलं 4 BHKचं आधुनिक घर, जे कदाचित तुमच्या स्वप्नातील घर ठरू शकतं. ही राहणार आहे आपल्या या सुंदरशा पश्चिममुखी बंगल्याची प्रशस्त अशी कार पार्किंग. इथे आपल्याला अजूनही मोठी स्पेस मिळते. 1050 स्क्वेअर फीटचा हा प्लॉट एरिया आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार याचं सुंदरसं आपल्याला वर्क पाहायला मिळते. अट्रॅक्टिव्ह असं मेन एंट्रन्स आहे, जे की पश्चिममुखी आहे. आणि हा आहे आपल्या या बंगल्याचा 10 बाय 16 फुटाचा हॉल. याच्यामध्ये आपल्याला मिळते TV युनिट. सध्या कलरचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे जे TV युनिट आहे ते आपण साईडला ठेवलेलं आहे. ॲक्च्युली TV युनिटची जी जागा आहे ती आपल्याला इथे मिळणार आहे. सुंदरसं असं फॉल सिलिंग डिझाईन दिलेलं आहे. शँडेलियर अट्रॅक्टिव्ह आहे आणि या वॉलला मिळते आपल्याला वॉल फ्रेमिंग. तर चला आता जाऊया आपण या घराच्या हार्टमध्ये, म्हणजे किचन आणि डायनिंग एरियामध्ये. हा आहे आपल्या या घराचा प्रशस्त असा 10 बाय 20 फुटाचा किचन कम डायनिंग एरिया. आपण बघू शकता की इथे वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचं असं किचन प्लॅटफॉर्म व्हाईट ग्रेनाइटमध्ये बनवलेलं आहे. आर्टिफिशियल व्हाईट ग्रेनाइट याचं चलन खूप आहे. इथे आपल्याला 2 नळ मिळतात, एक पिण्याच्या पाण्यासाठी, एक धुण्याच्या पाण्यासाठी. आणि बिलकुल याच्याचवरती आपल्याला ॲक्वागार्ड, वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलरसाठी सॉकेट्स मिळतात. इथे आपल्याला डिशवॉशरसाठी सोय करून दिलेली आहे. आणि चांगल्या क्वालिटीचं आपल्याला इथे जे ट्रॉलीज आहे ते मिळतात. हेवी ड्युटीमध्ये याच्यामध्ये आपण बघू शकता की स्टेनलेस स्टीलच्या ट्रॉलीज आपल्याला लावून देण्यात आलेल्या आहे. इथे आहे फ्रीज ठेवण्याची प्रशस्त अशी जागा. आणि बिलकुल याच्या बाजूला मिळते आपल्याला अट्रॅक्टिव्ह डायनिंग टेबल स्पेस. आपण बघू शकता की हँगिंग लॅम्प्समुळे घर अजून हे सुंदर वाटते. आणि किचनला लागूनच इथे दिलेला आहे आपल्याकडे युटिलिटी, म्हणजे वॉश एरिया. 5 फुटाची ही मोठी गल्ली आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि वास्तुशास्त्रानुसार या कॉर्नरला आपल्याला बोरवेल दिसते. सध्या बोरवेलचं पॅनल हे बाहेर लागलेलं आहे. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा आपण आतमध्ये सेट करू, म्हणजे पाण्याची आपल्याला या बंगल्यात कुठे अडचण जाणार. तर चला आता जाऊया या बंगल्याच्या ग्राउंड फ्लोअरच्या पहिल्या मास्टर बेडरूममध्ये. त्याच्या पहिले आपल्याला इथे एक स्पेस मिळते. इथून आपल्याला स्टेअरकेस जी फर्स्ट फ्लोअरला घेऊन जाते. याच्या खाली आपण बनवू शकतो स्टोअर रूम. इन्व्हर्टरसाठी इथे आपल्याला पॉईंट टाकून देण्यात आलेले आहे. आणि बिलकुल उजव्या हातावर आहे आपली ही प्रशस्त मास्टर बेडरूम. याची साईज 12 बाय 10.5ची आहे. अट्रॅक्टिव्ह POP डिझाईन आहे. 3 टॅपची मॉस्किटो नेट विंडो आहे. आपल्याला इथे सफोकेशन होणार नाही. बाहेर आपल्याला प्रशस्त गल्ली पाहायला मिळते. इलेक्ट्रिक चे केबल आणि स्विच हे हाय क्वालिटी अँकरचे दिलेले आहे. त्याच्यामुळे शॉक सर्किटपासून आपलं घर हे आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवते. आणि बिलकुल याच पॅसेजमध्ये आपल्याला इथे कॉमन वॉश एरिया पाहायला मिळते. आता जाऊया आपण या घराच्या फर्स्ट फ्लोअरवर. आपण बघू शकता की सुंदरसं असं शँडेलियर आणि स्टेअरकेसवरती रोप लाईट, जे की आपल्या मनाला एकदम प्रसन्न करून टाकते. आणि एक क्युरियोसिटी वाढवते की फर्स्ट फ्लोअर अजून आपल्याला बिल्डरनी काय करून दिलेला आहे. तर हा आहे आपला वरचा पॅसेज. बिलकुल उजव्या बाजूला आहे इथे फर्स्ट फ्लोअरची सेकंड मास्टर बेडरूम. नावाचप्रमाणे ही सुद्धा मास्टरच आहे साईजमध्ये सुद्धा. ही सुद्धा 10 बाय 13 फुटाच्या साईजमध्ये राहणार आहे. सुंदरसं असं फॉल सिलिंग डिझाईन आहे. प्रशस्त अशी हवेसाठी आणि लाईटसाठी खिडकी आपल्याला दिलेली आहे. AC चे पूर्ण पॉईंट इथे टाकून देण्यात आलेले आहे. आणि आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरच्या थर्ड मास्टर बेडरूममध्ये. ही सुद्धा आपल्याला साईजमध्ये 10 बाय 13 फुटाची मिळते. अट्रॅक्टिव्ह असं POP डिझाईन आहे. याच्यामध्ये रोप लाईटसुद्धा लावण्यात आलेले आहे. थोडंसं वर्क सुरू आहे फिनिशिंगचं. एकदा की ते संपलं तर आपण याच्या LED लाईट बघू शकतो. एकदा का
कलरचं काम झालं तर मग आपण याच्यामध्ये रोप लाईट सुरू करू आणि परत एकदा चांगला व्हिडिओ बनवू. तर चला आता जाऊया या फर्स्ट फ्लोअरच्या 4th मास्टर बेडरूममध्ये. ही आहे प्रशस्त अशी 4th मास्टर बेडरूम, जी की 10 बाय 16 फुटाच्या साईजमध्ये आहे. याला लागून आहे अटॅच टॉयलेटमध्ये आपल्याला प्रीमियम बाथ फिटिंग पाहायला मिळते. मेट्रोपूल पुश कॉक आहे. स्क्वेअर रेक्टेंग्युलर पॅटर्नचं इथे कमोड सीट लावलेली आहे. शॅम्पू आणि साबण ठेवण्यासाठी सुंदरसं असं इथे टाईल्स वर्कमध्ये काम करण्यात आलेलं आहे. जी टाईल्स आहे ती 2x4च्या साईजमध्ये आहे. गोल्डन कलरचे त्याच्यामध्ये शेड्स पाहायला मिळतात. LED लाईट आहे. PVC पॅनल सुद्धा आहे आणि हा डोअर वॉटरप्रूफ आहे. आणि बिलकुल याच रूमला लागून आहे बाल्कनी. प्रशस्त अशी बाल्कनी आहे. जे व्ह्यूज आहे ते सुंदर आपल्याला पाहायला मिळते. चला आता जाऊया आपण या फर्स्ट फ्लोअरच्या कॉमन वॉश एरियामध्ये. इथे आपल्याला या फर्स्ट फ्लोअरचं कॉमन वॉश एरिया पाहायला मिळते. इथे सुद्धा चांगल्या क्वालिटीचं कमोड आपल्याला इन्स्टॉल करून देण्यात आलेलं आहे. प्लंबिंग ॲसेसरीज ही पूर्ण गॅरंटी वॉरंटीवाली आहे. मेट्रोपूल पुश कॉक बटन आहे. हँड स्प्रे जेटसुद्धा दिलेला आहे. इथे थोडंसं PVC पॅनलिंगचं काम बाकी आहे, ते लवकरच होऊन जाणार. आणि बिलकुल याला लागून आहे आपल्याला पोर्च. आता हे वरचं आपण याला बाल्कनीसुद्धा म्हणू शकू. इलिव्हेशनची डिझाईन फार सुंदर आहे आणि या इलिव्हेशनच्या डिझाईनमध्ये आपल्याला इथे LED लाईट्सचा भरपूर सारा वापर करून देण्यात आलेला आहे. आणि इथे वर जाण्यासाठी आपल्याला स्टेअरकेससुद्धा मिळते. तर सध्या रात्रीची वेळ आहे, पण चला आपण जाऊया या आपल्या प्रोजेक्टच्या फर्स्ट फ्लोअरवरच्या 2nd फ्लोअरच्या. तर फॅमिली, मी इंजिनियर पॉवर म्हणते. आज आपल्याला या सुंदरच्या बंगल्याच्या सफरीवर घेऊन आलेलो होतो. कसं वाटलं आपल्याला हा बंगला? डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस दिलेला आहे. माझा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे. जर आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल किंवा याची अधिक माहिती करून घ्यायची असेल तर आपण मला कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष साईटवर व्हिजिट करण्यासाठी येऊ शकता. प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटच्या संदर्भात अधिक माहिती देणारे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.